नमस्कार, स्ट्रेट टॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी सतीश कदम, लाईव्ह कोकण एक्सप्रेसमध्ये आपलं मी स्वागत करतो. आजचा विषय अर्थात काल जो निखिल वागळे यांच्यावर जो हल्ला झाला, भॅड हल्ला झाला, त्या संदर्भातलाच आहे. त्याच्या विषयावर आपण वेगवेगळ्या अँगलमधून चर्चा करणार आहोत. परंतु त्याआधी सध्या जे महाराष्ट्रात चाललेलं आहे ते सगळे विषय चिंता करण्यासारखेच आहेत. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे आणि पत्रकार म्हणून अर्थात आम्हाला पडलेलाच आहे. म्हणजे भर दिवसा पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार असो किंवा एका शहरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या असू दे किंवा 2 दिवसापूर्वी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची हत्या, त्याच्याही अगोदर काही प्राणघातक हल्ले, अशा सर्व घटना ज्या लागोपाठ घडत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक अराजकता तयार झाली की काय अशी परिस्थिती आहे. आणि हा सगळ्या विषयातून महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे, चिंताग्रस्त झालेला आहे. महाराष्ट्राची तुलना बिहार आणि उत्तर प्रदेशकडे झाली आहे, किंबहुना त्याच्याही पुढे महाराष्ट्र ह्या क्रिमिनल ह्याच्यामध्ये गेला आहे अशी विरोधकांनी झोड उठवली आहे. आणि सामान्य माणसाला सुद्धा हा मोठा प्रश्न. त्यातच निर्भय बनो या चळवळीकरिता मार्गदर्शन करण्याकरता जात असताना पुण्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर भ्याड हल्ला झाला. त्यांच्यासह चौघांवर प्रचंड हल्ला झाला. त्यांच्या गाडीची मोडतोड फोडतोड सगळं काय करण्यात आलं. म्हणजे प्रभात रोडपासून सुरू झालेला हा सगळा विषय दांडेकर पुलापर्यंत गेला आणि ह्या सर्व दरम्यान 4 वेळा त्यांच्यावर हल्ला झाला. किंबहुना त्यांना त्यांची हत्या करावीच असा सगळा जो प्रसंग होता. स्वतः ते निखिल वागळे असं म्हणतात की मला संपवण्यात आलं असतं, माझी हत्या झाली असती, माझ्यासह बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना सुद्धा जीविताला धोका निर्माण झाला होता आणि काही प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा असं सांगितलं होतं. अर्थात निखिल वागळे जे चळवळ निर्भय बनो करतायत आणि त्यांच्याबरोबर विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ विधितज्ञ असीम सरोदे, आणखी त्यांचे काही कार्यकर्ते, हे संपूर्ण महाराष्ट्रावर निर्भय बनो ही चळवळ राबवत आहेत. अर्थात ही चळवळ राजकीय आहे हे त्यांनी स्वतःच सांगितलंय. आणि ही चळवळ जी आहे ही फक्त भाजपला हटवण्यासाठीच आहे. त्यामुळे दुसरा पार्ट याचा असा आहे की महाविकास आघाडीला यांचा सपोर्ट आहे आणि यातूनच हा सगळा संघर्ष तयार झालेला आहे. आता आपण निखिल वागळेंवरचा जो भाजपवाल्यांचा राग आहे किंवा काही लोकांचा जो राग आहे तो काय आहे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. निखिल वागळे हे अधूनमधून ह्या निर्भयमधून जातात आणि पुन्हा ते आपली पत्रकारिता म्हणून यूट्यूब चॅनलला सुद्धा बोलत असतात, लिखाण करत असतात आणि आपली मतं स्पष्टपणे मांडत असतात. सर्वप्रथम या गोष्टीचा एक पत्रकार म्हणून, एक जबाबदार नागरिक म्हणून मी ही जी घटना घडली, जी भ्याड आणि प्राणघातक हल्ल्याची घटना घडली, त्याचा तीव्र निषेध करतो. कारण असा हक्क कोणालाच दिला नाही की कोणाच्या जीविताला धोका तयार होईल किंवा कोणाचा जीव घ्यावा अशा पद्धतीने या विषयामध्ये हल्ला करणं ही कुठच्याही गोष्टीने समर्थनीय गोष्ट नाहीये, कुठच्याही मुद्द्यावर. त्यामुळे ह्या गोष्टीचा निषेध स्पष्टपणे केला पाहिजे. हा भाग 1. निखिल वागळेंवर जो भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला त्याची कल्पना पुणे पोलिसांना होती आणि निखिल वागळे आणि विश्वंभर चौधरी यांनी या सर्वांनीच पत्रकार परिषदेमध्ये ही गोष्ट सांगितली की याची पूर्ण कल्पना होती. त्यांनी तसं पोलिसांनाही सांगितलं होतं की आम्ही ही सभा होऊन देणार नाही, आम्ही उधळून लावू. आणि त्यामुळे त्यांनी प्रोटेक्शन दिलं नाही, जेवढं पाहिजे तेवढं प्रोटेक्शन दिलं नाही. किंबहुना त्यांना डिटेन करून ठेवण्यात आला असा आरोप निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांनी केले. 4 तास त्यांना डिटेन केल्यानंतर ते स्वतःहून जेव्हा आले तेव्हा सभाच्या ठिकाणी निघाले त्यावेळी हा हल्ला झाला. मग प्रश्न असा उपस्थित राहतो पहिला पोलिसांच्या बाजूने की हे सगळं माहीत असताना सुद्धा त्यांना संरक्षण का देण्यात आलं नाही, किंबहुना त्या पद्धतीने त्यांना सुरक्षितपणे तिथं का सोडण्यात आलं नाही, याची चौकशी गृहमंत्री करतील काय, हा एक मुद्दा आहे. कारण तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, बोलण्यावर, विचार स्वातंत्र्यावर
अशा प्रकारे तुम्ही घाला घालून ते रोखू शकत नाही. लिहिण्याचं स्वातंत्र्य आहे, कोणत्याही सर्वसामान्य, काय ते पत्रकाराला तर हे अशातला भाग नाही, कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो लिहू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही कशाही पद्धतीने जर फॅसिझम किंवा हिंसाचार पद्धतीने जर करायला गेला ते समर्थनीय होणार नाही. ते अत्यंत चुकीचं आहे आणि ही गोष्ट लोकशाहीला मारक आहे. आता विचार करू, निखिल वाघेंवर असं काय झालं की भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. निखिल वाघेंनी जी ट्विट केलं होतं ते ट्विट पंतप्रधान आणि अडवाणी यांच्या विरोधात होतं आणि हा ट्विटचा राग ह्या काही त्यांनी मनात धरून त्यांच्यावर हल्ला केला असं सांगण्यात येत आहे. आणि अशी गोष्ट स्वतः निखिल वागळे यांनीही स्पष्टपणे बोलली. निखिल वागळेंचं एकूणच आपण पत्रकारितेचा जो प्रवासाला धरून आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्वतः निखिल वागळे हे सांगत असतात की माझ्यावर हा 7वा हल्ला झाला. या अगोदर 6 वेळा हल्ले झालेले आहेत. निखिल वागळेंना काही वेळा अटक झालेली आहे, तुरुंगवास झालेला, आणि हे सगळ्या गोष्टी ते आपल्या भाषणामध्ये सांगत असतात. परंतु आता या गोष्टीची एक चर्चा होऊ लागली की निखिल वाघेंवरचा जरी हल्ला समर्थनीय नसला किंवा त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला हा कुठच्याही अँगलनी कुठेही मान्य न करण्यासारखा असला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं आपण हक्क जरी अबाधित ठेवून हे सगळं असेल तरी सुद्धा निखिल वाघेंचं वागणं आणि बोलणं हे योग्य आहे का, अशी चर्चा ही बुद्धिवंतांच्या गुटामध्ये आहे, सामाजिक कार्यकर्त्यांच्या गुटामध्ये. निखिल वाघेंचा जर तुम्ही प्रवास पाहिला असं साधारण त्यांनी 40-45 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. ते महानगरचे संपादक होते, नंतर IBN लोकमत चॅनलचे संपादक होते, त्याही अगोदर त्याच्यानंतरही काही चॅनलचे त्यांनी संपादन केलेलं आहे, पुस्तक लेखन केलेलं आहे. स्पष्ट वक्ते, परखड बोलणं आणि आपली बाजू ठामपणे मांडणे हा त्यांचा स्वभाव गुण आहे. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की मी कसं बोलणं, माझं बोलणं कसं आहे, माझी भाषाशैली कसा आहे, माझा आविर्भाव कसा आहे, या विषयावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. मुद्दाहून एक जर गोष्ट आपण पाहिली की काही निखिल वाघेंनी जी काही मतं मांडतात त्यांची जी भाषाशैली आहे, भाषा इन सेन्स लँग्वेज असं नाही पकडूया, त्यांचे जो शब्द प्रयोग आहेत हे ऑब्जेक्शनेबल आहेत. हे जे शब्द आहेत हे न पटणासारखे असे अनेक शब्द ते वापरतात असं त्यांच्यावर आक्षेप घेणाऱ्यांचं म्हणणं आहे. ज्या शब्दामध्ये आपण पाहिलं तर नीच, नालायक, हरामखोर, आणखी काही शब्द वापरले जातात जे शब्द असंसदीय आहे. निखिल वाघे बोलतात की मी असं काहीच बोललो नाही की ते प्रक्षोभक होईल. प्रक्षोभक होईल याला व्याख्या नसेल किंवा आक्षेपार्ह ह्याला अशी एक सीमित लिमिटेड व्याख्या नसेल तरी सुद्धा हे जे शब्द आहेत हे आपण वापरत नाही. पत्रकारिता किंवा पत्रकार म्हणून जेव्हा तुम्ही काम करताय किंवा पत्रकारिता म्हणून जेव्हा समाजाचा आरसा म्हणून तुम्ही काम करताय तर त्यावेळी अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करणं कितपत योग्य आहे हा प्रश्न स्वतःला निखिल वाघेंनी विचारला पाहिजे. कारण काय, हरामखोर, नीच, नालायक अशा प्रकारचे शब्द प्रयोग वापरून तुम्ही दुसऱ्याचा अवमान करताय, त्याच्या कॅरेक्टरचा, त्याच्या व्यक्तिमत्वाचा अपमान करताय. ही गोष्ट निखिल वाघेंनी विसरता कामा नये. हा महत्वाचा मुद्दा मला इथे मांडायचा आहे. मारहाणीचं हे समर्थन नाही अजिबात. मारहाणी हे कोणत्याही प्रकारे समर्थन होत नाही. परंतु आपण प्रोव्होक करतो का, आपण अशा प्रसंगांना स्वतःहूनच प्रोव्होक करतो का याचा विचार निखिल वाघेंनी केला पाहिजे. तुम्ही भाषण स्वातंत्र्य आहे म्हणून तुमचं लिमिट सोडून तुम्ही बोललं पाहिजे का? जी गोष्ट विश्वंभर चौधरी मांडतायत तीच गोष्ट निखिल वागळे मांडतायत आणि तुम्ही राजकीय अजेंडा घेऊन बाहेर पडलाय. म्हणजे आणखी एक मुद्दा ह्याच्यामध्ये येतो की पत्रकारिता आणि राजकीय अजेंडा ह्या दोन गोष्टी विभिन्न आहेत. त्यामुळे पत्रकार म्हणून त्यांच्यावर हल्ला झालाय की राजकीय अजेंडा घेऊन ते जे काही मतं मांडतायत आणि जी काही भाषणं करतायत म्हणून हल्ला झालाय, ह्याचं पण सॅग्रिगेशन किंवा ह्याचं वर्गीकरण करणं फार महत्वाचं आहे. परंतु कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारची भाषा समर्थनी होत नाही. त्यामुळे निखिल वाघेंनी एक 8-10 दिवसापूर्वी निखिल वाघेंनी मुंबई पोलिसांना सुद्धा नालायक असा शब्द ट्विटरवर लिहिला होता, ज्याचं उत्तर मुंबई पोलिसांनी दिलेलं आहे. त्यावेळी तुम्ही प्रशासनाला म्हणाल, तुम्ही राजकीय आपल्या विरोधकांना म्हणाल किंवा आणखी काही प्रसंगात बोलाल आणि अशी भाषा वापरायला आणि मी बोलतो ते बरोबर आहे
हे जर सांगाल तर ते पटण्यासारखं नाही. म्हणजे तुम्ही मतं मांडा, तुम्ही एखादा विषय मांडा, तुम्ही जर भाजप विरुद्ध तुम्हाला बोलायचे तुम्ही मांडू शकता, लोकशाही आहे, तुम्ही भाजपच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे आणि तुम्हाला महाविकास आघाडीला निवडून येण्यासाठी आव्हान करायचं आहे. कारण तुमचं असं म्हणणं आहे किंवा विशंभर चौधरीसह तुमच्या सगळ्या निर्भय बोलणं टीमचं असं म्हणणं आहे की जर भाजप आला तर फॅसिझम येईल, लोकशाही संपुष्टात येईल आणि ती येऊ नये म्हणून आम्ही काम करतो आहोत. तुम्ही जरूर काम करा, तुमचा अजेंडा घेऊन तुम्ही जरूर काम केलं पाहिजे, परंतु प्रक्षोभक म्हणजे पूर्णपणे जातीयवादी भाषा असं नसेल. प्रक्षोभक म्हणजे तुम्ही असंसदीय शब्द सुद्धा वापरता, हे पण चुकीचं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य असेल, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, परंतु मी कोणाला तरी नालायक म्हणतोय, नीच म्हणतोय, हरामखोर म्हणतोय, अशा प्रकारची जर भाषा वापरली तर ती कोणालाही न पटण्यासारखी, याचा विचार निखिल वाघेंनी केला पाहिजे. आणि आपलं जे म्हणणं आहे ते स्पष्टपणे मांडता येतं, तुम्ही मांडताय, परखडपणे मांडताय, तुम्ही ते मांडताय, पण त्यासाठी मग शिव्यांचे आणि असंसदीय शब्दांचा वापर कशासाठी, याचाही विचार निखिल वाघेंनी केला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वतःच एका चॅनलवर किंवा कुठच्या याच्यावर डिबेटमध्ये भाग घेता आणि बोलता, मग त्यावेळी तुम्ही जी लँग्वेज वापरता किंवा तुम्ही स्वतःहूनच IBNचे जेव्हा संपादक होतात त्यावेळी सुद्धा अनेक मुलाखतीमध्ये तुम्ही अत्यंत वादग्रस्त लँग्वेज वापरलेली होती. म्हणजे निखिल वाघांनी वादग्रस्त शब्द वापरले होते, मुलाखत घेताना चालता होऊन तुम्हाला लायकी नाही तुमची, अशा प्रकारचे शब्द वापरलेले अनेक प्रेक्षकांनी पाहिलेत. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अवमान करणं म्हणजे मी म्हणतो ते बरोबर आहे असं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे आपण याच गोष्टीला खत पाणी घालतोय डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, याचाही विचार निखिल वाघांनी केला पाहिजे. जे सर्वोदय सांगतायत की लोकशाही मूल्यांना आम्ही जपण्याचा प्रयत्न करतोय, जे सर्वोदय सांगताय की लिगल फ्रेममध्ये आम्ही बोलतोय, तर ही गोष्ट पण लिगल फ्रेममध्ये आलीच पाहिजे. म्हणजे तिथे तुम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज होता कामा नये, ही गोष्ट लिगल फ्रेममध्ये आली पाहिजे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा पुन्हा आत्मचिंतन करायची वेळ निखिल वाघांवर आलेली आहे की आपण स्पष्टपणे बोलतो याचा अर्थ काय, याची व्याख्या काय, आपण परखड बोलतो याची व्याख्या काय, ही पुन्हा त्यांनी विचार करायची वेळ त्यांच्यावर आली आहे. कारण काय आहे की स्पष्ट आणि परखड ह्या शब्दांना शिव्यांचा सपोर्ट असणं म्हणजे आपण स्पष्ट आणि परखडची व्याख्या पूर्ण होते, असं जर त्यांचा समज असेल तो अत्यंत चुकीचा आहे. आपल्या याच्यामध्ये आपला महाराष्ट्र, आपला देश, हे संस्कृती याच्यावर चालतात. जेव्हा तुम्ही फॅसिझमवर बोलताय, जेव्हा तुम्ही हुकुमशाहीवर बोलताय, जेव्हा हिंसक ह्याच्यावर बोलताय, तेव्हा आपली बाजू किंवा आपला भाग आपण ज्या वेळी मुद्दा मांडतोय तो पण तेवढा स्पष्ट आणि क्लिअर पाहिजे. आपण शाब्दिक फॅसिझम तयार करतो की काय, असाही प्रश्न विचारावा मला वाटतो की आपण अशा पद्धतीने प्रोव्होक करतो की काय, किंवा अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टीला एक प्रकारे खतपाणी घालतो की काय, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे. मुद्दे असतील तर तुम्हाला शिव्या देणं किंवा अवमानकारक शब्द वापरण्याची काही गरजच भासली नाही पाहिजे, कोणती गरज भासली पाहिजे नाही. मग तुमच्या आणि समोरच्या विरोधकांमध्ये फरक काय राहतो? विरोधकाने शारीरिक हल्ला करणं हे अत्यंत चुकीचंच आहे आणि अशा प्रकारचे गोष्ट ही कोणत्याही याच्यावर आम्ही पटवून घेऊ शकत नाही, त्याचा निषेध करावा तेवढाच आहे आणि अत्यंत गंभीर बाब ही घडलेली आहे. पण तुम्ही शाब्दिक हल्ले करणार, तुम्ही ज्या पद्धतीने भाषा वापरणार, ही भाषा, याचा अर्थ तुमची भाषा समर्थनीय असं म्हणणं हेही चुकीचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचा उहापोह व्हायला पाहिजे, याची चर्चा व्हायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही पत्रकारिता करताय आणि जेव्हा तुम्ही एक राजकीय प्लॅटफॉर्मवर उभे राहताय, ह्या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत, मगाशी म्हटलंच आहे. त्यामुळे ह्या काही गोष्टींच्याही मध्ये फारकत केली पाहिजे. त्यामुळे ह्या सर्वांचा उहापोह परत एकदा होणं अपेक्षित आहे निखिल वाघेकडून. त्यांनी जरूर बोलावं, त्यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी, त्यांनी फॅसिझमवर उभं राहिलं पाहिजे. त्यांनी आता महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय, देशामध्ये काय घडतंय याच्यावर जरूर बोलला पाहिजे. त्यांच्यासारख्या पत्रकाराची अशी स्पष्ट पत्रकाराची गरज आहे आणि लोकशाही टिकवण्यासाठी जे काही करतील त्यांनी ते जरूर करावं, त्याचं स्वागतच आहे, याबद्दल दुमतच नाही. आमच्यासारख्या पत्रकारांचा त्यांचा या गोष्टीसाठी सपोर्ट आहे. परंतु
या सर्व गोष्टीला लोकशाहीच्या फ्रेममध्ये बसवलं पाहिजे. हे निखिल वाघांना सांगण्याची वेळ आली. ही लोकशाहीच्या फ्रेममध्ये तुम्ही बोललं पाहिजे, लोकशाहीच्या फ्रेममध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे, लोकशाहीच्या फ्रेममध्ये तुम्ही व्यक्त व्हायला पाहिजे. विचार स्वातंत्र्याच्या फ्रेममध्ये आपण काहीतरी व्याख्या आहे, म्हणजे डिफॉर्मेशनचा अब्रुनुक्सेनची व्याख्या आम्हाला सांगायला पाहिजे इतकी काही वेळ आली नाही, पण त्याचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यांनी पुन्हा एकदा आत्मचिंतन केलं पाहिजे. डिफॉर्मेटिव्ह कशा पद्धतीने होत आहे त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. समोरच्या व्यक्तीची किंमतच नाही. समोरचा जी संस्था आहे, व्यक्ती आहे, कोणी असेल त्याला काही किंमत नाही. मी म्हणतो तेच खरं आहे, मी म्हणतो ते मी तुमच्यावर लादेन आणि तुम्ही तसं वागा, असं म्हणणं हे पटणारं नाही. आणि दुसरा एक शेवटचा मुद्दा ह्याच्यामध्ये मला मांडायचा आहे की तुम्ही अलीकडे इतक्या जबरदस्तीने तुम्ही ती महाविकास आघाडी जोडायला बघताय की तुम्ही अलीकडे आंबेडकरांवर बरंच काही बोललात. प्रकाश आंबेडकरांवर प्रचंड काही बोललात. त्यांच्या कारण ते महाविकास आघाडीमध्ये येतील किंवा नाही येतील या विषयावर तुम्ही अनेक तुम्ही यूट्यूब चॅनलवर तुमचे एपिसोड केले, बोललात आणि कुठच्याही पातळीवर जाऊन बोललात आणि त्या लोकांनी मग त्याच्यावर आक्षेप घेतले, ऑब्जेक्शन घेतले. मग तुम्ही ते कसे माझे मुद्दे बरोबर हे सांगायला गेलात. त्यामुळे तुम्ही म्हणता तेच खरं असं कसं काय होऊ शकतं, हा एक मुद्दाच आहे. तुम्ही भूमिका मांडू शकता, पण तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही, हा एक मुद्दा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे. तुम्ही शेवटी प्रत्येकाला कुठे जावं न जावं याचं स्वातंत्र्य आहे. जसं तुम्हाला लिहिण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यातल्या राजकीय पक्षातल्या त्याच्या नेत्यांना किंवा त्या पक्षाला कुठे जावं न जावं त्यांची एक आयडिओलॉजी आहे, त्यांचं एक स्वातंत्र्य आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम केलं पाहिजे. तुम्ही जर फॅसिझमच्या विरोधात बोलताय, तर लोकशाही तुम्ही मानताय, तर तुम्ही ह्या लोकांचं पण म्हणणं मांडलं पाहिजे. तुम्ही म्हणता म्हणून ते आले पाहिजेत असं काही नाही. तुम्ही तुमचं मत मांडा, तुम्ही म्हणता म्हणून ते आले पाहिजेत असं काही नाही. त्यामुळे निर्भय म्हणून ही चळवळ या लेवलला जरी ठीकठाक असली तरी ह्या चळवळीचा पुन्हा एकदा तुम्ही जेव्हा मांडणी करताय त्या मांडणीचा एकदा सर्वांनीच मिळून अभ्यास करावा असं सुचवासं वाटतं. पुन्हा एकदा या गोष्टीचा आम्ही प्रचंड आणि तीव्र शब्दात निषेध करतोय. शासनाने आणि विशेष करून गृहमंत्र्यांनी या विषयावर गंभीर दखल घ्यावी आणि जे संबंधित असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि या विषयावर कारवाई करावी अशी मागणी पण आम्ही करत आहोत. तुर्तास धन्यवाद. एवढंच.